सारखे नेते आणि कार्यकर्ते हे सगळेच सामोरं गेलेले होते. एवढंच कशाला तर पत्रकारांना देखील अश्रू अनावर झालेले होते, कारण दादांचं अकाली जाणं. मात्र आता महत्त्वाचा प्रश्न निश्चितच सगळ्यांसमोर आहे, तो म्हणजे पक्षासंदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय, उपमुख्यमंत्री पदाचं काय, आणि त्यानंतर पक्षामधले जे वरिष्ठ नेते मंडळी आहे त्यांच्या भेटीगाठी होत असल्याचं देखील वृत्त आपल्यापर्यंत येतंय. विकास लवांडेजी. खरं तर अजितदादा एक उमदं नेतृत्व, मोठं नेतृत्व आपल्यात नाहीत याच्यावर विश्वास बसत नाही. खरंय. मी कालपासून बारामतीतच आहे, आत्ताही बारामतीतच आहे. हम्म. दुःखाची तीव्रता प्रचंड मोठी आहे. बारामतीमध्ये घरोघरी लोक काल जीवू शकलेले नाहीत. आजही बारामती स्तब्ध आहे अक्षरशः. आणि अशा वातावरणामध्ये राजकीय संधीसाठी काही लोक कदाचित चढाओढ करू शकतात, करत असतील असं वाटतंय तुमच्या चर्चेवरून. हम्म. परंतु पवार कुटुंब अजून त्या दुःखातून सावरलेलं नाहीये. बरोबर. त्यांना राजकीय चर्चा करायला वेळ नाही, लोक त्यांना येऊन भेटतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार किंवा दादांची खाती कोण सांभाळणार या चर्चा करणं सुद्धा फार घाई होती असं मला वाटतं. कारण या कुटुंबामध्ये जो कारभारी होता असं समजायला हरकत नाही, त्या कारभाऱ्याचं निधन झाले. जो महाराष्ट्राचा कारभारी होता, जे अजितदादा कायम वेळ पाळणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं, शिस्तबद्ध म्हणून नेते पाहिले जातं, ते वेळ पाळणारे नेते अवेळी अशा पद्धतीने जेव्हा आपल्यातून निघून जातात तेव्हा सर्वजण त्या ठिकाणी दुःखित झालेले आहेत. प्रचंड वेदनादायी ही घटना अचानक सर्वांना धक्कादायक घडलेली असल्यामुळे या ज्या काही चर्चा चाललेल्या आहेत ह्या जरा घाई होती असं मला वाटतं. काही माध्यमांनी किंवा काही नेत्यांनी सुद्धा माध्यमांच्या माध्यमातून बातम्या पेरून काहीतरी स्वतःचा स्वार्थ जर कोणी साधायचा प्रयत्न करत असेल तर ते पवार कुटुंबियावर अन्याय करणारं ठरेल. खरं तर अजितदादा हे गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चा किंवा त्याच्या काही सुरू प्रक्रिया आहे हे वास्तव जरी असलं तरी आज रोजी दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दादांच्या तोडीचा दुसरा कुणीही नेता त्या पक्षात नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं हा जो काही पक्ष आहे तो पवार आडनावाशी जोडलेला पक्ष असल्यामुळे